चला आता आता इथं स्क्रीनवर कॉन्सन्ट्रेट करा. मी इथं दिसतंय का बघा तुम्हाला सगळ्यांना ट्रान्सपोर्टेशन? मी शेअर केलंय, दिसतंय का? हो सर दिसतोय. बघा आता अथर्व मला काय अपेक्षित होतं मी सांगतोय. मी काय म्हणतोय, ट्रान्सपोर्टेशन मध्ये ऍक्टिव्हिटीज काय आहेत दॅट वी आर गोइंग टू आयडेंटिफाय. आपण ट्रान्सपोर्टेशनच्या ऍक्टिव्हिटीज शोधणार आहोत. सगळ्यात पहिली ऍक्टिव्हिटी आहे विदिन सिटी. ट्रान्सपोर्टेशन विदिन सिटी करता येतं. नंतर ऑब्व्हियसली काय येणार, बिटवीन सिटी किंवा आउटसाइड सिटी. आणि त्यातला थर्ड पार्ट आहे लेबर चार्जेस. आता व्हॉट इज दिस हे चेक करूया. तुम्ही पुण्यातल्या पुण्यात, तुम्ही सगळे पुण्यात आहात, पुण्यात जे ट्रान्सपोर्टेशन करता त्याला विदिन सिटी म्हणणार. म्हणजे काय, आता पार्थ कोथरूडला राहतोय, मी सहकार नगरला राहतोय, कोथरूडहून काहीतरी मटेरियल इथं सहकार नगरला आणलं तर दॅट इज विदिन सिटी. सपोज अथर्व कुठल्या तरी बाहेरच्या सिटीमध्ये राहतोय, साताऱ्यात राहतोय, आणि मी इथून अथर्वकडे काही मटेरियल पाठवलं तर दॅट इज आउटसाइड सिटी. व्हॉट इज लेबर चार्जेस, हे दोन तर कळले, पण लेबर चार्जेस काय प्रकार आहे बघा. हा ट्रान्सपोर्टेशन तुम्ही बघितलं का कधी? ट्रान्सपोर्ट काय असतं? एक क्लीनर हा वर्ड ऐकला असेल. क्लीनर माहिती आहे? क्लीनर कोण असतो? हो सर. तो ड्रायव्हरच्या बाजूला बसतो. पण तो कशासाठी असतो माहिती आहे का? किंवा अजून कधी कधी ना एखाद्या वेळेला, आता सपोज तुमचे घरगुती, मी पहिले एक्झाम्पल देतो मग आपण फॅक्टरी किंवा कंपन्यांची एक्झाम्पल्स घेऊया. एस्पेशली पार्थकडे ट्रान्सपोर्टेशन तर खूप मोठ्या प्रमाणात असणार. ऑब्व्हियसली यस, बरोबर आहे की नाही पार्थ? हो सर. कसं येतं तुमच्याकडे? अख्खा ट्रक येतो का टेम्पो येतो? बघा मी वर्ड्स काय वापरतो. ट्रक्स येतात. मग ते ट्रक्स उतरवावे लागतात. हो. उतरवतो कोण? सर क्रेन बोलवावी लागते. क्रेन बोलवावी लागते. किंवा त्या क्रेन बरोबर केवढी तरी लोक मंडळी असतात बघा. नुसती क्रेन कोणतरी चालवणारा पाहिजे. तो नुसती क्रेन काय ऑटोमॅटिक ते ऑइल इंजिन खाली नाही उतरू शकत. काय करावं लागेल? ती त्या ट्रक मधनं जे खाली उतरतो त्याला म्हणतात अनलोडिंग. हा वर्ड लोडिंग किंवा अपलोडिंग आणि अनलोडिंग. खरं तर लोडिंग आणि अनलोडिंग म्हणजे ती ट्रक भरणे आणि ट्रक खाली करणं. हे सगळं कोण करतं? माणसं. मग त्या माणसांना जे चार्जेस दिले जातात त्याला लेबर चार्जेस, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनमध्ये लेबर चार्जेस पण इन्व्हॉल्व्ह आहेत. ज्याला थोडक्यात मराठीत हमाली असं म्हणतो आपण. हमाली तुम्ही वर्ड ऐकला असेल, हमाली दिली. हमाल लोक तर ऐकलं असेल तुम्ही, हमाल तर बघितले असतील. हो. रेल्वे स्टेशन्सवर असतात. रेल्वे स्टेशन्सवर असतात. त्यांना जे आपण पैसे देतो त्याला हमाली म्हणतात. आणि मग तशा प्रकारची हमाली तुम्ही मार्केट यार्डमध्ये बघा. हे असे लोक तुम्हाला भरपूर दिसतील. ते लोक काय करतात माहितीये का? तुमचा ट्रक आला की तो उतरवून देतात. हेच त्यांचं काम असतं. आपल्या पाठींवरती गोणी घेऊन तुमच्या गोडांमध्ये टाकून द्यायच्या. दॅट इज अ लेबर चार्ज पार्ट. म्हणजे याचं नाव आहे हमाली. हमालीचा पार्ट. एक ट्रक. तुम्ही मार्केट यार्डमध्ये खर्च कधी गेलायत का? नाही. गेलोय. व्हेरी गुड. मग तू कधी बघितलं कसं ट्रक मधनं माल भरताना त्या दुकानामध्ये? हो सर, भरपूर बघितलं. मग ते जे लोक असतात ते काय त्या दुकानदाराचे नोकर असतात का? मोस्टली नसतात. मग तिथं ना असे तुम्हाला हमाल सापडतील. त्या लोकांचं काम हेच आहे की ज्या काही गाड्या, आणि तिथं तर ट्रक भरून माल येतो, मटेरियल येतं. धान्य असू देत, नाही तर काही कडधान्य असू देत, किंवा तुमचे ऑइल्स असतील किंवा साबण वगैरे, हे जे काही ग्रोसरी आयटम्स आहेत आपले, ते सगळे असे ट्रक भरून येतात. एकदम छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये येत नाहीत. मग छोट्या क्वांटिटीमध्ये येतात ते नॉर्मली टेम्पोमधनं येतात. टेम्पो माहिती आहे ना? टेम्पो असतो. हो सर. टेम्पो. मग आता बघा, म्हणजे मी विदिन सिटीसाठी ट्रक वापरणार का टेम्पो वापरणार? सर टेम्पो वापरणार, कारण का तो जास्ती हे आहे आणि लगेच जाता येतं आणि जास्त नसणार आहे. विदिन सिटी ट्रान्सपोर्टेशन जास्त नसणार आहे.
एका कस्टमरची एखादी डिलिव्हरी असेल, आता ह्याच्याकडे पार्थकडे 10 ऑइल इंजिन्स आली तर ऑब्व्हियसली ती ट्रकमधून येणार. आणि हा म्हणजे पार्थ विकताना ती सिंगल मध्ये विकतो, म्हणजे तो परहॅप्स टेम्पोमधनं पाठवतो. म्हणजे विदिन सिटी जर तुमचे ट्रान्सपोर्टेशन असेल तर तुम्ही परहॅप्स टेम्पो हायर करणार. म्हणजे आपण थोडक्यात त्याला टेम्पो भाडं असं म्हणतो. टेम्पो भाडं ऑब्व्हियसली फ्री नाही आहे, हे सगळं याचे पैसे द्यावे लागतात. आणि आउटसाइड सिटीसाठी आपण मोस्टली ट्रक वापरू. कारण काय करणार तुम्ही, हे मला सांगा, परवडणार आहे का तुम्हाला सारखं एक एक डिलिव्हरी करत बसणार? वेळ म्हणजे टाइम आणि कॉस्ट, या दोन्ही दृष्टीने ते परवडण्यातलं नाहीये. फ्रॉम बोथ ऑफ दीज अँगल्स दिस इज नॉट ॲट ऑल अफोर्डेबल. मग व्हॉट टू डू? मग त्या केसमध्ये म्हणून ट्रान्सपोर्टेशनचे आम्ही 3 पार्ट्स केले, विदिन सिटी, आउटसाइड सिटी आणि लेबर चार्जेस. या लेबर चार्जेसला आपण हवाली म्हणतोय, आउटसाइड सिटीसाठी म्हणजे ट्रक वापरतोय, विदिन सिटीसाठी टेम्पो वापरतोय. पण मी बेसिक रिझन ही तुम्हाला फक्त ऍक्टिव्हिटी सांगितली. हे का डिझाईन असं केलंय मी, तर या विदिन सिटीला आपण फ्रेट असं म्हणणार. वी आर गोइंग टू कॉल इट विदिन सिटी ट्रान्सपोर्टेशन ॲज फ्रेट, नॉट ट्रान्सपोर्टेशन. आउटसाइड सिटीला ट्रान्सपोर्टेशन म्हणणार. आणि लेबर चार्जेसला कॅरेज हा वर्ड. हे सगळे नवीन वर्ड्स तुमच्यासाठी आहेत. तुम्हाला फक्त ट्रान्सपोर्टेशन माहिती आहे, पण ट्रान्सपोर्टेशन नॉर्मली अकाउंट्समध्ये फार थोडं वापरलं जातं. कारण त्या ऍक्टिव्हिटी आपण आयडेंटिफाय केल्यात आणि त्या ऍक्टिव्हिटीप्रमाणे आपण त्यांची नावं दिली. बघा, म्हणून मी हे तुम्हाला ही का टर्म इथं घेतली आहे ट्रान्सपोर्टेशन, कारण ही खूप इम्पॉर्टंट टर्म येते. खरं तर ही ऍक्टिव्हिटी काही निग्लिजिबल आहे तशी म्हटलं तर, पण नाही, आपल्याला याच्यावर लक्ष द्यावं लागेल. आणि हे तुम्हाला पुढे जाऊन भयानक त्रास देऊ शकतात. काय याच्यात त्रास देण्यासारखं काय? पुढचा पार्ट त्रास देण्यासारखा आहे, जो हा फ्रेट इनवर्ड आणि फ्रेट आउटवर्ड. ट्रान्सपोर्टेशनचे आपण फर्दर पार्ट करणार नाही, कारण काही संबंधच नाही. पण कॅरेजचं मात्र परत इनवर्ड आउटवर्ड. तुम्ही नीट बघा, मगाशी मी वर्ड म्हटलं लोडिंग अनलोडिंग. लोडिंग अनलोडिंग म्हणजे याच्यात परत 2 ऍक्टिव्हिटीज आहेत, एक नाही. म्हणजे या फ्रेटमध्ये सुद्धा 2 ऍक्टिव्हिटी आहे आणि या कॅरेजमध्ये सुद्धा 2 ऍक्टिव्हिटी. कशी? फ्रेटची ऍक्टिव्हिटी काय आहे? व्हॉट इज अ फ्रेट ऍक्टिव्हिटी? फ्रेट म्हणजे काय सांगितलं मी, मला सांगा भाऊ. त्याला बोला, काय श्रावणी? विदिन सिटी मध्ये ट्रान्सपोर्ट करणं. विदिन सिटी मध्ये ट्रान्सपोर्ट करणार. काय श्रावणी? येस सर. मग आता मला एक सांग, ट्रान्सपोर्टेशन विदिन सिटी. परफेक्ट. मग आता मला सांग, त्याच्यात इनवर्ड आणि आउटवर्ड काय संबंध, काय? व्हॉट इज इट? सर, इनवर्ड म्हणजे एका म्हणजे डिस्ट्रीब्युटर कडनं जाणार त्याला आउटवर्ड म्हणणार आणि डिस्ट्रीब्युटर कडे येणार त्याला इनवर्ड म्हणणार. काय पार्थ बरोबर बोलतोय का अथर्व? सर थोडंफार बरोबर बोलतोय. म्हणजे आय थिंक इनवर्ड म्हणजे जो माल मला फॅक्टरीकडनं तो दॅट इज इनवर्ड, आणि जे मी बाहेर पाठवतो क्लायंट्सकडे किंवा कस्टमर्सकडे दॅट इज आउटवर्ड. म्हणजे तुझ्या केसमध्ये किर्लोस्कर ऑइल इंजिन जे तुला पाठवतं ते तुझ्यासाठी इनवर्ड झालं. येस सर. आणि तू जे एक एक करत इंडिव्हिज्युअल कस्टमरला पाठवतोय ते आउटवर्ड झालं, बरोबर? येस सर. येस, परफेक्ट. म्हणजे अथर्व पण हेच बोलतोय. काय अथर्व, बरोबर की नाही? येस सर. येस, तो पण तेच बोलतोय. बरोबर आहे. बरोबर आहे. यू बोथ गाईज आर करेक्ट. श्रावणी, तुला कळले का इनवर्ड आउटवर्ड काय आहे? हो सर. इनवर्ड म्हणजे जेव्हा तुम्हाला मटेरियल जे येतं आणि ते जे गाडी भाडं पे केलं, मटेरियल आज तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा तुमच्या फॅक्टरीमध्ये किंवा तुमच्या दुकानात किंवा तुमचा जो काही बिझनेस आहे तिथं जे येतं त्याला फ्रेट इनवर्ड म्हणणार. आणि मग फ्रेट आउटवर्ड काय? जे तुम्ही कस्टमरला पाठवण्यासाठी, कधी कधी ना तुम्हाला एखादा कस्टमर फ्री डिलिव्हरीचं आग्रह धरतो. ते काय नाही, मला फ्री डिलिव्हरी नाही. म्हणजे फ्री डिलिव्हरी म्हणजे काय की त्याच्या घरपर्यंत तुम्ही माल पोचवून द्यायचा.
मग त्या केसमध्ये ते जे टेम्पो भाडं आहे किंवा तो जो काय खर्च आहे तो तुम्ही करायचा आहे ॲज अ सेलर. मग त्यावेळेला नाहीतर तुम्ही काय सांगणार, तुम्ही घेऊन जा, माझ्याकडे आहे, मी हे देतो. आता टीव्ही वाले बघा, टीव्ही फ्रीजवाले ते काय करतात, ते काय तुम्हाला घरपोच आणून देतात, पण त्याचं जे गाडी भाडं होतं ते आपल्याला द्यावं लागतं. जर का त्या सेलरनी म्हणजे त्या दुकानदारांनी जर ते दिलं तर मात्र व्हॉट इज गोइंग टू हॅपन, तर मात्र तो तुमचा खर्च होणार. म्हणून आणि आपण बिझनेसच्या दृष्टीने याचा विचार करणार आहोत. वी आर गोइंग टू कन्सिडर दिस फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ अ बिझनेसमॅन किंवा बिझनेस. मी याच्या आधीच सांगितलं आपण एंटरप्राइज बघतोय, काल आपण बघितलंय एंटरप्राइज, आपण एंटरप्राइजवर कॉन्सन्ट्रेट केलंय, आपण एंटरप्राइज वरतीच बघणार आहोत. आणि थोडक्यात म्हणजे मला काय म्हणायचं आहे, इनवर्ड आउटवर्ड ही कन्सेप्ट का महत्वाची आहे, कारण पुढे जाऊन हे सगळं आपल्याला अकाउंटिंगमध्ये घ्यायचं आहे. तिथं तुम्हाला असं कोणीही सांगणार नाही की हे फ्रेट इनवर्ड आहे, हे फ्रेट आउटवर्ड आहे. तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी येणार आहे. मुळात ती ऍक्टिव्हिटी ट्रान्झॅक्शन आहे का नाही इथपासून आपल्याला ते आयडेंटिफाय करायचं आहे. ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय केल्यानंतर हे पुढचे अस्पेक्ट्स म्हणजे हे सगळे अस्पेक्ट्स आपण डिस्कस करतोय. खरं तर मी पहिल्या लेक्चरबद्दल बोलतोय. पहिल्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं तर खरं तर 5 स्टेप्स. त्यात होती सेकंड स्टेप, त्यातली सेकंड स्टेप आयडेंटिफाईंग 2 अस्पेक्ट्स. ते हे अस्पेक्ट्स एक एक आपण आयडेंटिफाय करतो आणि ते डिस्कस करतो. या टर्म्स म्हणजे खरं तर अस्पेक्ट्स आहेत, ज्याला आपण अकाउंट्स असं नाव दिलंय. म्हणजे ही फ्रेट हे अकाउंट झालं, ट्रान्सपोर्टेशन अकाउंट झालं, कॅरेज अकाउंट झालं, फ्रेट इनवर्ड हे अकाउंट झालं, फ्रेट आउटवर्ड हे अकाउंट झालं, कॅरेज इनवर्ड अकाउंट झालं, कॅरेज आउटवर्ड अकाउंट. कारण अस्पेक्ट्स ना आपण अकाउंट्स असं म्हणणार आहोत. चला आता मला कॅरेज इनवर्ड म्हणजे काय आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय, फ्रेट तुम्हाला कळले. चला व्हेरी गुड, फर्स्ट क्लास. पण फ्रेट म्हणजे खरं तर टेम्पो भाडं, गाडी भाडं. त्यातलं कुठलं टेम्पो, मोठा टेम्पो नाही, हे ट्रक नाही. मग ट्रक काय आहे, ट्रान्सपोर्टेशन आउटसाइड सिटी, हे आपण ट्रान्सपोर्टेशन आपण त्याला म्हणणार आहोत. म्हणजे जर छोटा टेम्पो वापरला तर मोस्टली, पण त्याचा काही संबंध नाही, विदिन सिटी तुम्ही ट्रक सुद्धा वापरू शकता. कारण खूप असेल सामान तर ट्रक सुद्धा वापरणार, असं काही नेसेसरी म्हणजे ट्रक आणि टेम्पो ठरणार नाहीये हे फ्रेट आहे का ट्रान्सपोर्टेशन आहे. ते विदिन सिटी आहे का आउटसाइड सिटी आहे त्यावर ठरणार आहे. ही कन्सेप्ट कळते का बघा. आता मला कॅरेज इनवर्ड कॅरेज आउटवर्ड हे एक सांगा, व्हॉट इज दिस, हे काय. म्हणजे सर लेबर चार्जेस जे आपल्या म्हणजे जे फॅक्टरीमध्ये जी लोक ट्रान्सपोर्ट करतात त्या लोकांना जे पैसे द्यायचे त्यांना इनवर्ड असेल, आणि जे वर्करला किंवा क्लायंटला द्यायला जे ट्रान्सपोर्टेशन होईल त्याला आउटवर्ड म्हणतात. पण मग ते फ्रेट मध्ये गेलं ना. कॅरेज कुठे आहे, वेर इज कॅरेज, काय पार्थ. आय थिंक म्हणजे कॅरेज मध्ये जेव्हा ते आत वेन दे कम तेव्हा ते जे वर्क परफॉर्म करतात तेव्हा त्यांना ते चार्जेस पडतात. श्रावणी हे दोघंही स्ट्रगल करतायत, त्यांचे हे दोघंही स्ट्रगल करतायत. त्यांना कॅरेज एक्झॅक्टली हमाली कुठे पार्ट आहे काय, तू त्यांना हेल्प करू शकतेस का. श्रावणी आवाज येतोय, नाही माहिती सर. नाही येते, चला ठीक आहे. हे बघा मी आता इथे छोटस ना एक स्ट्रक्चर बनवतोय. हे सपोज तुमच्या फॅक्टरीचं गेट आहे आणि इथं तुमची ऍक्च्युली फॅक्टरीची शेड आहे. दिसते का बघा मी काय ड्रॉइंग काढतोय, दिसतंय हे रेड कलर मध्ये. आपण पाहिजे रेड वर रेड नको, आपण कलर बदलूया त्याचा म्हणजे ते आयडेंटिफाय होईल. हे बघा ही तुमची फॅक्टरी शेड आहे. दिस इज युअर फॅक्टरी शेड, हे सॉरी फॅक्टरी गेट. इथून तुम्ही एंट्री करता आणि तुमचं फॅक्टरी शेड समवेअर हिअर आहे, इथं आहे. हा ट्रान्सपोर्टर म्हणजे हा कोण आहे, हा टेम्पो भाडं आलं तुमच्याकडे, एक टेम्पो आलं. त्या टेम्पोनी काय घेऊन आला, मटेरियल घेऊन आला. मटेरियल इथं घेऊन आला. तो काय करतो माहितीये का,
फार तो या इथपर्यंत येईल. तुम्ही त्याला सांगाल ते गेट ओपन करून द्याल, तो इथपर्यंत येईल. पण पुढे काय व्हॉट नेक्स्ट, तो इथं तर नेऊन नाही ठेवणार. सपोज तुम्हाला इथं ठेवून पाहिजे, तो जे काही मटेरियल आलंय ते इथं ठेवून पाहिजे. एक तर मुळात हे जे गाडी भाडंवाले म्हणजे टेम्पोवाले असतात त्यांचं काम इथपर्यंत असतं, तुमच्या गेटपर्यंत आणून द्यायचं. तुम्ही जर रिक्वेस्ट केली तर ते आतपर्यंत आणून देतात. आता पुढे ह्या इथून उचलून ते इथं नेऊन ठेवायचंय, इथपर्यंत तुमचा टेम्पो आला. आता या टेम्पो मधलं जे सामान आहे ते तुम्हाला इथं, आणि सपोज हे तर ग्राउंड फ्लोअरवर आहे. फर्स्ट फ्लोअरवर असेल तर तुम्हाला फर्स्ट फ्लोअरवर घेऊन जायला लागेल. मग त्यासाठी आयदर तुमच्या वर्कर्सना सांगावं लागेल, नाही तर असे कुठले तरी कॅरेज म्हणजे हमाल लोक घेऊन यावं लागेल. ते काय करणार, ते ह्याच्यामध्ये जे सामान आहे ते तुमचं फर्स्ट फ्लोअरवर किंवा ग्राउंड फ्लोअरवर जिथं आहे तिथं नेऊन ठेवून देणार. मग तुम्ही त्यावेळेला काय सांगता त्या ट्रान्सपोर्टर म्हणजे जो हा ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस करतो त्याला तुम्ही सांगता की अरे तुझ्याबरोबर 2-4 माणसं पण पाठव, माझ्याकडे माणसं नाहीत, हे सामान मला माझ्या जागेवर पण ठेवावं लागणार आहे. मग तो म्हणेल साहेब त्यांची हमाली द्यावी लागेल. तुम्ही म्हणणार यस मी हमाली देतोय, पण तू माणसं पाठव. कारण एवढ्यासाठी तुम्ही माणसं नेमू शकत नाही, म्हणजे त्यांना काही सॅलरी परवडणार नाही देणं 1-2 दिवसांचं काम. मग अशा वेळेला तुम्ही काय करणार, बेटर त्यालाच सांगता की अरे तू माणसं पाठव. तुम्ही बघा असं घडतं काय, हे कुठली क्रेनची सर्व्हिस वापरता तुम्ही? सडस, कोण, पार्थ? हो सर. तो सणसची जर क्रेन सर्व्हिस असेल तर त्याच्यावर तर केवढा ताफा येतो, केवढी लोक येतात, भरपूर लोक येतात. हो सर. ते काय आहेत सगळे, ते हमाल आहेत. आणि त्यांना म्हणजे तुम्ही त्यांचे पैसे या ट्रान्सपोर्टरला देत असता. पण त्या केसमध्ये त्यात कॅरेज पण इन्व्हॉल्व आहे. ते काय करतायत, हे अनलोडिंग करून देत आहेत. अनलोडिंग, या गाडीतलं सामान तुमच्या फॅक्टरीमध्ये उतरवलं याला म्हणतात अनलोडिंग. मग हे जे काम करतात त्याच्यासाठी जे पैसे दिले त्याला कॅरेज म्हटलंय. दिस इज कॉल्ड एज कॅरेज. त्याला कॅरेज म्हटलं आपण, त्याला कॅरेज म्हटलं. आता इनवर्ड म्हणजे अनलोडिंग आणि आउटवर्ड म्हणजे बरोबर उलटी ऍक्टिव्हिटी. अपलोडिंग किंवा लोडिंग. तुमचं सगळं मटेरियल तयार झालं, आता तुम्ही काय बोलवलंय, एक टेम्पो बोलवलाय किंवा एक ट्रक बोलवलाय. मग त्या परत एकदा तुम्ही सांगितलं त्या ट्रान्सपोर्टरला की अरे हमाल पाठव किंवा अशी माणसं पाठव की जे तो ट्रक भरतील. तो काय म्हणणार, त्याचे पैसे तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागतील, माझे चार्जेस एवढे आणि हमाली एवढी. सो इनवर्ड कॅरेज म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरनं आणलेलं माल तुमच्या इथं उतरवून घेता तेव्हा इनवर्ड कॅरेज होणार. आणि जेव्हा एखाद्या कस्टमरला तुम्हाला माल पाठवायचा आहे, कन्सेप्ट तीच आहे, फक्त हमाली पार्ट आहे. अथर्व तू म्हटलास पण तू थोडासा कन्फ्युज झालास की एक्झॅक्टली काय आहे की नाही. हो सर. हा, त्यातली फक्त हमालीचा पार्ट आहे ना. कन्सेप्ट इनवर्ड आउटवर्ड सेम आहे. जे मटेरियल आत येत आहे त्याच्यावरची जी हमाली आहे ते म्हणजे कॅरेज इनवर्ड, आणि जे आउटवर्ड म्हणजे जे मटेरियल बाहेर चाललंय त्याच्यावरची हमाली. राईट, परफेक्ट, येस सर. व्हेरी गुड. चलो श्रावणी, कळलंय का? हो सर. मला श्रावणी एक सांग, परचेस रिटर्न याचं दुसरं नाव काय? सर आवाज नाही येते. परचेस रिटर्न याचं सेकंड नेम काल आपण बोललो होतो, त्यालाच दुसरं नाव काय आहे? व्हॉट इज द सेकंड नेम ऑफ परचेस रिटर्न? व्हॉट वी आर गोइंग टू कॉल टू परचेस रिटर्न? रिटर्न आउटवर्ड. काय पार्थ बरोबर बोलते का ती? सर नाही, त्याला म्हणतात सेल रिटर्न.
काय रे अथर्व? सर हो ते करेक्ट बोलतो. ती करेक्ट बोलते पार्थ. पार्थ मी परचेस रिटर्न विचारतोय. परचेस रिटर्न म्हणजे मी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलाय, मी इनडायरेक्ट क्वेश्चनच नाही विचारला. सेल्स रिटर्न मला सांग रे पार्थ, सेल्स रिटर्न काय आहे? मी सांगितलं होतं कालच की हे तुम्हाला कायम कन्फ्यूज करत राहणार. हे आपल्याला क्लिअरिटी हवी, हे क्लिअरिटी हवी. परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, परचेस रिटर्न इनवर्ड, रिटर्न आउटवर्ड. बघा हे परत अजून 2 वाढले. फ्रेट इनवर्ड, फ्रेट आउटवर्ड, कॅरेज इनवर्ड, कॅरेज आउटवर्ड, रिटर्न इनवर्ड, रिटर्न आउटवर्ड. झाली सुरुवात कन्फ्युजनला. डोंट गेट कन्फ्यूज. इथून पुढचा पार्ट हा आता, म्हणून मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की हे कंटिन्युअस मुलांना त्रास देतं. आत्ताच नाही, अप टू बीकॉम हे तुम्हाला त्रास देणार आहे. म्हणून आत्ताच त्याला ठेचून काढा. काही नाही, लक्षात फक्त त्याची ऍक्टिव्हिटी ठेवायची, ते वर्ड लक्षात ठेवा आणि डायरेक्शन. पण वर्ड आहे रिटर्न, फ्रेट आणि कॅरेज. इन आत येत आहे, आउट बाहेर जात आहे. ही डायरेक्शन आहे. इन आणि आउट डायरेक्शन आहे. ह्याच्यावरनं त्याला आपल्याला ठरवायचं, बरोबर? असं मी सतत आधे मध्ये तुम्हाला त्रास देणार. आता सेम वे अथर्व रीड कर रे. काय आहे? ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेयन्स एक्सपेन्सेस. कन्व्हेयन्स एक्सपेन्सेस. बरं, ट्रॅव्हलिंग तर तुम्हाला कळलंय. यू हॅव अंडरस्टूड धिस वर्ड. व्हॉट इज धिस मीन? कुणाला माहिती आहे का तिघांपैकी? सेम कन्सेप्ट आहे ऍज ट्रॅव्हलिंग करायला जे काय करताना जे एक्सपेन्सेस असतात ते नाही. चला ठीक आहे. जी कन्सेप्ट ट्रान्सपोर्टला तीच ट्रॅव्हलिंग आणि कन्व्हेयन्सला. तुम्ही नीट ऍक्टिव्हिटी ऑब्झर्व करा. बघा ट्रॅव्हलिंग आणि कन्व्हेयन्स आपण काय करतो? परत एकदा सेम, विदिन सिटी आणि काय आउटसाइड सिटी. आता जर विदिन सिटी तुम्ही जे फिरता ना त्याला कन्व्हेयन्स म्हणतात आणि त्याचं नाव आहे लोकल कन्व्हेयन्स. तुम्ही भरपूरच, आता तुमचं लॉकडाऊन होतं पण आता सुटल्याबरोबर तुम्ही पण सुटलेत. याच्याकडे जाऊ, त्याच्याकडे जाऊ, त्याच्याकडे जाऊ, ह्याला गोळा करू, त्याला गोळा करू, हे असले धंदे सुरूच झालेत मुलांचे. अरे लोक तिथं सिंहगड आणि कुठे कुठे राजगड आणि बीजगडला नुसती गर्दी केली आहे. दिस इज विदिन सिटी. आपण जर फिरतो त्याला काय म्हणतोय? लोकल कन्व्हेयन्स. आता त्या लोकल कन्व्हेयन्सचे मोड चेक करू. बघा लोकल कन्व्हेयन्स तुम्ही कशा कशा प्रकारे करणार आणि त्याची कॉस्ट काय? पहिलं आहे बस फेअर, दुसरं ट्रेन तिकीट, तिसरं रिक्षा चार्जेस आणि ओन व्हेकल. ओन व्हेकल जेव्हा तुम्ही वापराल तेव्हा पेट्रोल. बघा बरोबर कळतंय का? कन्व्हेयन्स कळला का? मग आता एक्झॅक्टली अपोजिट इथून मुंबईला जायचंय. मुंबईला जे जायचंय ना त्याला आपण म्हणणार बिटवीन सिटीज. विदिन सिटी, बिटवीन सिटी. या बिटवीन सिटीचं नाव ऍक्च्युली ट्रॅव्हलिंग आहे. मग आता या ट्रॅव्हलिंग मध्ये काय काय खर्च येतो? आता जे अथर्व म्हणतोयस तू ते सगळं ट्रॅव्हलिंग मध्येच येतं. बघ तो काय म्हणतोय माहितीये का? लॉजिंग, बोर्डिंग, ट्रॅव्हलिंग आणि तिथं सुद्धा गेल्यानंतर लोकल कन्व्हेयन्स. आता हा लोकल कन्व्हेयन्स इथं कसं काय आला परत? म्हणजे इथं पण आहे आणि इथं पण आहे. पण हा काय आहे माहितीये का? हा मुंबईला जाऊन तुम्ही जे फिरता ना, हे इथं तुम्ही पुण्यात आहात, पुण्याहून मुंबईला गेलात तर मुंबईला तुम्हाला नुसतं हे तर काय, हे राहणं खाणं आणि हे जाणं, हे ट्रेन तिकीट वगैरे, किंवा एरोप्लेननी गेलात एरोप्लेन तिकीट, किंवा बसनी गेलात बसचं. जसे तुम्ही जाल ते सगळे हा खर्च. आणि व्हॉट इज लोकल कन्व्हेयन्स? तुम्ही मुंबईतल्या मुंबईत जे फिरणार, मग ते बसनी फिरा परत सेम हे सगळं. दिस ऑल अप्लाइज टू दिस ऑल्सो. पण हे तरी सुद्धा आपण ट्रॅव्हलिंग मध्येच घेणार आहोत. हा लोकल कन्व्हेयन्स होत नाही. लोकल कन्व्हेयन्स म्हणजे फक्त तुम्ही ज्या सिटीमध्ये आहात, तुमची ऑर्गनायझेशन ज्या सिटीमध्ये आहे त्या सिटीतल्या सिटीत जो खर्च करताय जाण्या येण्यासाठी तो लोकल कन्व्हेयन्स. माझे 3 ठिकाणी क्लासेस
पूर्वी म्हणजे बिफोर कोविड होते. आता सिन्स कोविड आम्ही ते रिन्यूज केलं नाही. माझे कोथरूडला पण एक क्लास होता, माझा एक शनिवार पेठेमध्ये एक क्लास होता आणि इथं सदाशिव पेठमध्ये हे आपलं सहकार नगरला. मी सहकार नगरहून शनिवारात जायचो, शनिवारातून कोथरूडला जायचो आणि परत यायचो. हे असे सतत चाललंय. हे जो माझा खर्च होतोय हा मी कुठे टाकणार मला सांगा? ट्रॅव्हलिंग सर विदिन सिटी म्हणजे कुठं? म्हणजे नाव काय? पेट्रोल म्हणजे लोकल कन्व्हेन्स. पेट्रोल पण म्हणजे त्याचं नाव काय? लोकल कन्व्हेन्स लोकल कन्व्हेन्स किंवा कन्व्हेन्स एक्सपेन्स. कारण कन्व्हेन्स एक्सपेन्स म्हणजेच लोकल कन्व्हेन्स. मग लोकल सेपरेट लिहायची गरज नाही, कारण आपण त्याला विदिन सिटी म्हणतोय ना. म्हणून त्याने काय केलं, इथं नाव फक्त कन्व्हेन्स एक्सपेन्स, आपण फक्त कन्व्हेन्स एक्सपेन्स म्हणणार याला. समजतंय का बघा श्रावणी? हो सर. श्रावणी कळलं? आता लोकल कन्व्हेन्स आणि हे सगळे पार्ट आपल्याला कळले बरोबर. त्यातल्या त्यात सोपा पार्ट आहे. ट्रान्सपोर्टेशन एवढं डिफिकल्ट नाही. इनवर्ड आउटवर्ड मी तुम्हाला परत 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 त्रास देणार. इनवर्ड आउटवर्ड कारण ही आपल्याला वन्स फॉर ऑल कन्सेप्ट क्लिअरच करायची. परफेक्शन नुसतं करेक्शन नकोय. चला पुढं. आता अजून एक बघा, मी केवढी तुम्हाला क्लिअरिटी देणार आहे बघा. वर्ड काय आहे श्रावणी? सॅलरी. काय असतं तुला माहिती आहे सॅलरी बरोबर की नाही? सांग भाऊ सॅलरी काय असतं? व्हॉट इज सॅलरी? काय असते सॅलरी? मेहनतची कमाई. बर आता का आपण आस्पेक्ट आता स्टार्टलाच क्लिअर केलंय. आपण एका इंडिव्हिज्युअलच्या दृष्टीने विचार करणार नाही. एका बिझनेससाठी सॅलरी काय असते आता बोल. काय ठरव हेल्प कर तिला. सर एक्सपेन्स असते. म्हणजे एक्झॅक्टली काय? कुठला एक्सपेन्स आहे हा? कसला एक्सपेन्स आहे? काय पार्ट? काय सांगशील? सर बिझनेस मधून जो प्रॉफिट झालाय आणि विच इज यूज फॉर सेल्फ कन्झम्पशन, दॅट इज कॉल्ड सॅलरी. सेल्फ कन्झम्पशन सॅलरी होईल का? नाही. काय पार्ट? म्हणजे घर खर्च वगैरे. घर खर्च सॅलरी होईल का? आपण पहिल्या फर्स्ट डेला बघ विचार कर, आपण काहीतरी बोललो होतो त्याला. पर्सनल यूज साठी जे पैसे वापरतात त्याला काहीतरी वेगळी टर्म आहे. बाय द एंड ऑफ ड्रॉइंग. मग सॅलरी काय रे? सॅलरी काय बाबांनो? चला चला बघा, हे बघा, हे चित्र काही तुम्हाला हेल्प करते का? बघा हा फोटो. काय हा फोटो सांगतोय बघा? तो सॅलरीशी रिलेटेड आहे. हे काय दिसतंय तुम्हाला? ऑफिस दिसतंय का? हो सर. मग सर दिसतंय. आणि हे काम करणारे लोक आहेत. अरे तुमच्या ऑफिसमध्ये जे काम करतात त्यांना तुम्हाला पगार द्यायची गरज नाही का? तुम्ही त्यांना सॅलरी देणार आहात. सॅलरी हा ऑफिस स्टाफला जी दिली जाते ती सॅलरी असते. सॅलरी इज पेड टू ऑफिस स्टाफ. तुमचा जो ऑफिसमध्ये बसणारा जो स्टाफ आहे, जी कामं ऑफिसमध्ये बसून करणारी लोक आहेत, त्यांना जो तुम्ही पगार देता, सॅलरी देता, त्याला आपण सॅलरी म्हणणार. हा नेहमी मंथली पे केला जातो. डेली नाही, वीकली नाही किंवा पर आवर बेसिसवर. काम झालं की लगेच पैसे असं सॅलरी दिली जात नाही. ती ॲट द एंड ऑफ द मंथ, जेव्हा तुमचा मंथ कंप्लीट झाला की मग तुम्ही लोकांचे पगार करता. दिस इज हाऊ सॅलरी इज. चला मग आता अजून एक वर्ड मला अडकलाय, वेजेस. काय वेजेस आहेत? सॅलरी कळली, आता वेजेस बघूया. मला सांगा भाऊ, व्हॉट इज वेजेस? तुम्हाला काय वाटतंय वेजेस काय? Sir, wages is paid to workers and wages is paid after work done. म्हणजेच काय? तो काय म्हणतो माहितीये का? वर्कर्सना जे पैसे देतो आपण ते वेजेस. पण मग वर्कर्स कुठे काम करतात हे बघा. बघा मी तर त्या सगळ्या लेडीज जरी असल्या तरी आजकाल काय, आजकाल लेडीज सुद्धा हे वर्कर्स म्हणून काम करू शकतात. असं काही बंधन नाही भारतात. फक्त जेंट्सनीच वर्करचं काम करायचं आहे. इनफॅक्ट ही जी आहे ना, ही इलेक्ट्रॉनिकची कंपनी आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये बऱ्याचशा लेडीजच वर्कर्स आहेत. तुम्ही बघा सगळ्यांचे बघा कसे
एकसारखे युनिफॉर्म आहेत. इकडे बघा तसं काही आहे का? या इकडल्या पिक्चरमध्ये असं काही दिसतंय का? यांच्या सगळ्यांचं बघा एकसारखं आहे सगळं. मी पेनचं हे बदलतो, थांबा, पिक्चर बदलतो, हे बदलतो, हे बघा यांचे सगळ्यांचे युनिफॉर्म आहेत. दीज आर वर्कर्स. म्हणजे आपण वर्कर्सना जे देतो, वर्कर्सना जे दिले जातात ते वेजेस. वर्कर्स काम कुठे करतायत? फॅक्टरीमध्ये. हे तर माहिती आहे का नाही? वर्कर्स ऑफिसमध्ये येत आहेत का? इथं वर्कर्स असतात का? काय नाही सर. ऑफिसमध्ये जे काम करतात त्यांना स्टाफ म्हणतात, दॅट इज कॉल्ड एज स्टाफ. आणि फॅक्टरीमध्ये जे काम करतात त्यांना वर्कर्स म्हणतात. म्हणजे आपण वर्कर्स आणि स्टाफ हे पण डिफाईन केले, इवन ते सुद्धा डिफाईन केले. आणि वर्कर्सना जे आपण पे करतोय त्याला आपण काय नाव दिलं? वेजेस. वी आर कॉलिंग इट ॲज वेजेस. चला मग मला एक सांगा, वेजेस तुम्ही मंथली देणार का इमिजिएटली देणार? डेली. या वर्कर्सना डेली दिले जातात पैसे? वेजेस सुद्धा मंथली दिले जातात. अरे मला एक सांगा, हे वर्कर्स काय तुमचे एम्प्लॉई नाहीत का? हे बघा, स्टाफ इज युअर एम्प्लॉई. एम्प्लॉई माहिती ना? एम्प्लॉई म्हणजे कोण? एम्प्लॉई वर्ड आहे एम्प्लॉई. एम्प्लॉई म्हणजे कोण? जे आपल्यासाठी काम करतात, आपल्या बिझनेससाठी. बर, मग वर्कर्स तुमच्यासाठी काम करत नाहीत का? सो वर्कर्स सुद्धा तुमचे एम्प्लॉई आहेत आणि स्टाफ इज ऑल्सो युअर एम्प्लॉई. तुमचे वर्कर्सना, बाय द वे, वर्कर्सना मराठीत कामगार असं म्हणतात. कामगार. येस सर. हे दोन्ही तुमचेच एम्प्लॉई आहेत. हे दोन्ही तुमचे एम्प्लॉई आहेत. आणि वेजेस सुद्धा मंथलीच पे केले जातात, मंथली. पण मग हा जे म्हणतोय ना अथर्व, यस, डेली सुद्धा पेमेंट केलं जातं. बघा तिसरा पार्ट, नाव. तिसरा पार्ट काय आहे? लेबर चार्जेस. बघा आता हे काय आहे? हे काय आहेत माहितीये? हे यांच्यापैकी बघा तिसरं पिक्चर काय सांगतंय की हे लेबर चार्जेस आहेत. म्हणजे हे लेबर आहेत. दीज आर लेबरर्स. लेबरर्स म्हणजे काय? तेवढ्या पुरतं काम करणारे. मी आपल्याला काय, म्हणजे घरी रिपेअरिंग करायचंय, आपण गडी मजूर बोलवतो, मजूर थोडक्यात. वर्कर्स म्हणजे कामगार आणि लेबरर्स म्हणजे मजूर. मराठीत असे दोन वर्ड्स आहेत, इंग्लिशमध्ये पण असे दोन वर्ड्स आहेत. वर्कर्स डिफरंट, लेबरर्स डिफरंट. लेबरर्सना जे पैसे देतो आपण त्यांना लेबर चार्जेस येतात आणि ते पे डेली. इनफॅक्ट काम झालं की लगेच. आता डिफरन्शिएट तुम्हाला होत असेल काय आहे? सॅलरी, वेजेस, लेबर चार्जेस. लेबर चार्जेस म्हणजे हे बघा, हे मोस्टली हे असे कन्स्ट्रक्शन कामातच जास्त लागतात मजूर. कामगार तुम्हाला सतत लागत राहणार, रोज प्रोडक्शन करायचं आहे म्हणून जे लोक काम करतात, वर्कर म्हणून जे काम करतात ते वर्कर्स असतात. आणि असं डेली बेसिसवर किंवा काही आवरली बेसिसवर सुद्धा तुम्हाला मजूर मिळू शकतात. त्यांना काय म्हणतात? लेबर चार्जेस. त्यांना जे आपण पैसे देतो ते. मग मोस्टली तुम्हाला रिपेअर करायचे आहेत किंवा काही छोटंसं कन्स्ट्रक्शन करून घ्यायचं आहे. सतत लागणार आहे का तुम्हाला काम? म्हणजे सतत लागणार असेल तर तो तुमचा कामगार होईल, म्हणजेच वर्कर होईल. पण कधीतरी लागणार असेल काम करायला तर तुम्ही काय करता? बाहेरनं हायर करता लोकांना. दॅट हायरिंग इज लेबर चार्जेस. आणि दे आर पेड ऑन डेली बेसिस टू डेली वर्कर्स. रोजंदारी वर्ड आहे हा. मराठीमध्ये त्याला आपण रोजंदारी असं म्हणतो. रोजंदारी म्हणजे अशी लोक, तुम्ही बघत असाल कन्स्ट्रक्शन वरती, बघा हे अशी लोक दिसतात. कन्स्ट्रक्शनचं काम चालू असेल कुठे तर तुम्ही बघा ही अशी लोक दिसतात. त्यांना लेबरर असं म्हणतात. आणि या लेबरर्सना आपण जे चार्जेस देतो ते जेवढं काम तेवढे पैसे अशा बोलीवर, अशा बेसिसवर दिलेले असतात. त्यामुळे त्यांना काम झालं की लगेच, हे तर डेली वर्कर्स आहेत म्हणजे यांचा पेमेंट कधी करतो? पेड इमिजिएटली. आपण इमिजिएटली काम झालं की लगेच पैसे. ठीक आहे, चलो. येस सर. आता सर मला एक क्वेश्चन आहे. हा बोल ना. सर लेबर युनियन काय असतं? हा एक मिनिट, पार्थ बोल. सर सॅलरी आणि वेजेस मध्ये त्यांना मंथली पेमेंट मिळतं जे फिक्स असतं, बरोबर? येस.
मग लेबर चार्जेस पण फिक्स्ड असतात का? आधीच तुमचे ठरतात. काम तुम्हाला तुम्ही काय करता, तुम्ही पहिले त्याला काम दाखवता, हे बघ हे काम आहे, ह्याचे बोल किती घेशील. तो म्हटला नाही साहेब 500 रुपये लागतील, 600 रुपये, मग तुम्ही काहीतरी निगोशिएट करता आणि मग ते पैसे दिले जातात. आणि जर तुम्ही ठरवलं नसेल तर तो जे काम झाल्यानंतर तो जे म्हणेल ते तुम्हाला द्यावे लागतील. म्हणजे इथं फिक्स असतीलच असं नाही. इथं मात्र मंथली वेजेस आणि मंथली सॅलरी ही फिक्स असते. ही त्याचं म्हणणं हे फिक्स असतं आणि हे व्हेरिएबल असतं. येस, हे व्हेरिएबल असतं. 500 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, 50 रुपयापासून सुद्धा सुरू होऊ शकतं. येस, असं पॉसिबल आहे. हा, आता बोला सर्व. सर लेबर युनियन म्हणजे काय? लेबर युनियन म्हणजे ही वर्कर्सची असू शकते आणि या मजुरांची पण असू शकते. हे सगळे स्टाफची पण असू शकते. हे सगळे एकत्र येणार आणि एक त्यांचं युनियन बनवणार, म्हणजे ग्रुप बनवणार. का? त्यांच्या हक्कासाठी ते मालकाच्या विरुद्ध, मॅनेजमेंटच्या विरुद्ध डिमांड्स करणार. नॉर्मली लेबर युनियन कुठे बनते? जिथं लेबरला असं वाटत असतं किंवा वर्कर्सला असं वाटत असतं की आपल्या हक्कांची बरोबर प्रॉपरली मॅनेजमेंट ट्रीट करत नाही किंवा त्यांना ट्रीटमेंट प्रॉपरली दिली जात नाहीये, त्यांना बसायला जागा नाही. बघा इथं कुठे खुर्च्या नाही आहेत. पण म्हणजे याचा अर्थ काय, यांनी बसायचंच नाही का? सॅनिटायझेशन प्रॉपर नाही. लेडीज वर्कर्स आहेत म्हटल्यावर तर सॅनिटायझेशन अजून व्यवस्थित पाहिजे. लेडीज वर्कर्स आहेत म्हणजे सिक्युरिटीचा इश्यू आला, प्रॉपर सिक्युरिटी पाहिजे. हे जर सगळं या मॅनेजमेंटनी लक्ष दिलं नाही तर या सगळ्या एकत्र येतील आणि एक ग्रुप बनवतील. त्याला युनियन, हे ट्रेड युनियन किंवा वर्कर्स युनियन किंवा तुम्ही जे काही म्हणाल ती कामगार सेना हे बनवणार. मग सेम थिंग कॅन बी विथ दिस गाईज. मग असं पण होऊ शकतं, हे दोघं मिळून सुद्धा एक युनियन बनवू शकतात. यांची युनियन वेगळी, ह्यांची युनियन वेगळी, ह्या दोघां मिळून एक. पण हे मात्र ह्यांच्यात येतीलच असं नाही, कारण ह्यांचा काही संबंधच नाहीये. ह्यांचा काही संबंध नाही. हे रोजंदारी. मग हे कसले युनियन बनवणार? हे सुद्धा युनियन बनवणार. पण ते ओके, 1 मिनिट होल्ड करतो. आता येतोय का बघा? सगळ्यांना क्रॅक होतोय आवाज? हो सर. थोडा होतोय. ओके, आता येतोय का बघा? सर आता येतोय नीट. अथर्व आता येतोय सर. ओके. चला मी फक्त एकदा परत सांगूया. हे जे युनियन्स बनवणार आहेत, हे जे युनियन बनवणार, हे एक युनियन बनवणार. पण या दोघांमध्ये कॉमन एक युनियन होऊ शकते, पण ह्यांची आणि यांची सगळ्यांची मिळून कॉमन होऊ शकत नाही. यांचा काहीही संबंध नाही यांच्या युनियनशी. यांची सेपरेट युनियन होऊ शकते. लेबर युनियन, ट्रेड युनियन अशी त्याची नावं आहेत. येस, चला कंटिन्यू करू पुढे. इथपर्यंत समजलंय? येस सर. चलो, आता वन मोर पिक्चर. पॉवर अँड इलेक्ट्रिसिटी चार्जेस. त्यातली पॉवर चार्जेस सगळ्यात बघा. ह्या अशा टाईपचे कुठेतरी रस्त्यांवरती तुम्ही हे पिक्चर्स बघितले असेल किंवा हे पिक्चरमध्ये खरं तर हे असे खांब किंवा पोल्स किंवा खरं तर ह्याला काय म्हणतात अथर्व? टॉवर्स. पण ह्याला काहीतरी स्पेसिफिक नाव आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? सर मध्ये तुमचा आवाजच रीच होत नाही या साईडला. हा, आज थोडासा ट्रबल हा राहण्याची शक्यता आहे. थोडस आज जरा हे जेव्हा असं असतं ना पाऊस, तेव्हा थोडा प्रॉब्लेम येतो. ह्या अशा टाईपच्या जे टॉवर्स आहेत त्याला काय म्हणतात असं मी विचारतोय. बघा आवाज आलाय का? याला पॉवर ग्रीड असं म्हणतात. दिस इज कॉल्ड एज पॉवर ग्रीड. हे पॉवर ग्रीड्स आहेत. ह्याचा संबंध काय? हे काय पिक्चर दिसते तुम्हाला बघा? व्हॉट इज दिस पिक्चर? हे काय पिक्चर आहे? किंवा अजून एक पिक्चर बघा. किर्लोस्कर ऑइल इंजिन मध्ये कधी गेलाय का रे पार्थ? तू कंपनीमध्ये गेलाय? आता ती इथं ह्याला नाहीच आहे, ती दापोलीला नाहीये, ती आता कागलला गेली, बरोबर ना? कागलला नेले त्यांनी. मस्त केवढी 5 स्टार कंपनी करून टाकली. ह्यूज कॅम्पस आहे तिथं, माहितीये?
किर्लोस्कर ऑइल इंजिनचा खूप मोठा कॅम्पस आहे कागलला. कागल इज अ 5 स्टार MIDC आणि इथं अगदी छोटी होती ती. चला एनिवे, मग तू जर गेला असशील तर तुला ह्या अशा टाईपचे चित्र तिथं दिसली असतील. चित्रपेक्षा हे काय दिसतंय काय तुला? हे मशीन्स आहेत, दीज आर मशीन. आणि हे तर काय, ह्याला काय म्हणतात माहितीये का? फर्नन्स. ऍब्सोल्युटली करेक्ट, ह्याला फर्नन्स म्हणतात. फर्नन्स म्हणजे भट्टी. भट्टी. इथं काय होतंय, इथं मेल्ट केलं जातं एखादा, काय म्हणतो आपण, एखादा आयर्न ओर. आयर्न ओर माहिती आहे ना काय असतं? कच्चं लोखंड. ते इथं मेल्ट केलं जातं आणि यातनं तुम्हाला आयर्न तयार मिळतं. मग तसंच ह्याला, आणि हे करण्यासाठी केवढं लाल लाल झालं ते. अरे हे सगळं चालवण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? पॉवर. व्हॉट यू रिक्वायर्ड इज पॉवर. तुम्ही ह्या ज्या वायर्स दिसतात ना, ह्या हेवी लोडच्या वायर्स आहेत, ह्याला पॉवर लाईन्स म्हणतात. पॉवर म्हणजे काय? तर पॉवर कनेक्शन इज अ 3 फेज कनेक्शन. आपल्या घरी जी येते ना ती सिंगल फेज असते, ती साधी असते. त्या साध्या इलेक्ट्रिसिटीवर हे चालणारच नाहीत. ह्याच्यासाठी ना हेवी ड्युटी इलेक्ट्रिसिटी लागते, खूप जास्त पॉवर लागते. मग MSEB तुम्हाला त्याच्यासाठी पॉवर कनेक्शन देतं. पॉवर कनेक्शन. मग आता या पॉवर कनेक्शनचा संबंध काय आहे? तर हे कशासाठी पाहिजेत? ही दोन्ही अशा प्रकारची हेवी मशीन्स चालवण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? पॉवर कनेक्शन. ऑब्व्हियसली आता हे कुठं लागणार तुम्हाला? घरात तर लागणार नाही. म्हणजे कुठं लागणार आहे? फॅक्टरीमध्ये लागणार. ती फॅक्टरीमध्ये बॉयलर्स, चिलर्स किंवा हे हेवी मशिनरी, फर्नन्स जो ते मगाशी म्हणला, फर्नन्स या बर्न करण्यासाठी, रन करण्यासाठी आपल्याला पॉवर कनेक्शन लागतं. मग आता आपला काय संबंध? अकाउंटिंगचा संबंध काय? संबंध आहे कारण MSEB पॉवर बिल म्हणून सेपरेट बिल तयार करतं. तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं बिल येतं आणि पॉवरचं बिल येतं. मला एक सांगा, आता पॉवरचं बिल कुणाला देणार? तुम्हाला देणार? आपल्यासारख्या जनरल युजरला? जनरल युजरला इलेक्ट्रिसिटी बिल येतं म्हणून आपण त्याला म्हणतो इलेक्ट्रिसिटी बिल. मग हे पॉवरचं बिल कुणाला देणार? सर फॅक्टरीच्या हेड, फॅक्टऱ्यांना. ऑब्व्हियसली करेक्ट, फॅक्टरीला. म्हणजे फॅक्टरीत येणार आहे पॉवर बिल. बघा पॉवर बिल हे आता दीज रिक्वायर्ड इन, ऑब्व्हियसली फॅक्टरी, तो फॅक्टरी वर्ड खाली गेलाय पण मी तो रीड करतो. दीज आर रिक्वायर्ड इन फॅक्टरीज. हे फॅक्टरीज मध्ये लागणार. आता हे बघा, हे अशा टाईपचं बिल असतं. मी इथे तुम्हाला बिल पण दाखवतोय. दीज आर द बिल्स, दीज आर पॉवर बिल्स. आता बाय द वे, पूर्वी हे जे ब्ल्यू कलर होता तो पूर्वी ग्रीन होता. त्यावरनं सुद्धा ते ओळखता यायचं. ग्रीन कलरचं बिल, इवन हे प्रिंटेड, हे सगळं ग्रीन मध्ये होतं. ग्रीन पेपरवर प्रिंट करायचे, ग्रीन इंक मध्ये प्रिंटेड असायचं. म्हणजे ग्रीन बिल आलं की ओळखायचं की इट इज पॉवर बिल, दिस इज नॉट इलेक्ट्रिसिटी. आणि ब्ल्यू मध्ये प्रिंट केलेलं असेल की ती इलेक्ट्रिसिटी बिल. चला इथपर्यंत पॉवर म्हणजे आपण हे जे काय बिल आहे आणि हे जे काय चार्जेस आपण पे केलंय त्याला आपण पॉवर चार्जेस असं म्हणणार. म्हणजे हे जे काय बिल, म्हणजे या हे जाळण्यासाठी, हे करण्यासाठी, हे चालवण्यासाठी आपण जे पॉवर कनेक्शन घेतलंय त्याच्यासाठी जे आपल्याला MSEB बिल चार्ज करते त्याला आपण काय म्हणतोय? पॉवर चार्जेस. त्याला आपण इलेक्ट्रिसिटी म्हणणार नाही आहोत. मोटिव्ह पॉवर वर्ड बघा मी काय वापरतोय? मोटिव्ह पॉवर. मोटिव्ह पॉवर इज अ वर्ड. हा एक वर्ड आहे, हा लक्षात ठेवून द्या. मोटिव्ह पॉवर म्हणजे पॉवर चार्जेस. कळले का? बघा पॉवर चार्जेस. आता बघा, आता इलेक्ट्रिसिटी चार्जेस. लगेच मी फोटो बदललाय. आता हा फोटो कुठला वाटतोय तुम्हाला सांगा पो मला. काय अथर्व, आता आवाज येतोय का व्यवस्थित? येस सर. कुठला फोटो आहे हा? ऑफिसचा. मग आम्हाला सांगा, आता ऑफिसला ते वरती ट्यूबलाईट वगैरे दिसत आहे, तिथं कम्प्युटर लागलेले दिसत आहेत. हे रन करण्यासाठी तुम्हाला कुठलं कनेक्शन पाहिजे? इलेक्ट्रिसिटी कनेक्शन. इथं पॉवरची गरज आहे? नो सर. नो. म्हणजे तुम्हाला
खऱ्या अर्थाने आता डिफरन्स कळला पॉवर अँड इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी आपल्याला कुठे लागणार आहे? ऑफिसमध्ये. पॉवर चार्जेस किंवा पॉवर बिल किंवा पॉवर कनेक्शन आपल्याला कुठे लागणार आहे? फॅक्टरीमध्ये. हे सगळं पुढे जाऊन खूप मिनिंगफुल होणार आहे. आत्ताशी फक्त तुम्हाला जस्ट अंडरस्टँडिंगसाठी मी हे दिलंय, पण हळूहळू पुढे जाऊन हे सगळं इम्पॉर्टंट होणार आहे. आय एम टेलिंग यू राईट नाव. सिंगल फेज कनेक्शन आहे. काय करते? हायर पॉवर जनरेट करत नाहीये. नॉर्मल इलेक्ट्रिसिटी अप्लायन्सेस वापरण्यासाठी आपल्याला हे जे नॉर्मल इथं फॅक्स बिक्स आहे, इथं टेलिफोन्स आहेत किंवा हे जे काही कम्प्युटर्स रन करायचे आहेत, ही ट्यूबलाइट्स रन करायचे आहेत, हे सगळं एसी आहे ह्याच्यात. परत हे बघा इथे एसीचं दिसतंय कनेक्शन. सो हे रन करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? इलेक्ट्रिसिटी चार्जेस. म्हणजेच थोडक्यात MACB बिल हे जे चार्जेस हे जे काही कनेक्शन आहे ह्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटी बिल आपल्याला पाठवतो आणि मग त्याला आपण काय म्हणणार? इलेक्ट्रिसिटी चार्जेस. म्हणजे आता मला एक सांगा, पॉवर चार्जेस आहेत हे आपण फॅक्टरीमध्ये घेतलेत, तर इलेक्ट्रिसिटी चार्जेस हे आपण कुठल्यासाठी वापरणार आहोत? ऑफिस एक्सपेन्सेससाठी. हे इथपर्यंत कळलंय का श्रावणी? आवाज येतोय? आणि हे पॉवर इलेक्ट्रिसिटी कळलं? हो. बघा हे तुमच्या घरचं बिल असं तर नाही ना? मी थोडं ते झूम करतो म्हणजे तुम्हाला कळून येईल. हे बघा, या इथं मी काय केलं, हे बघा, हे अशा टाईपचं बिल तर नाही ना? आहे का असं टाईपचं बिल? मीटर रिडिंग येते की नाही? हो सर. दिस इज व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी बिल. बघा ब्ल्यू कलर मध्ये प्रिंट केलंय. हे बघा सगळं ब्ल्यू कलर मध्ये प्रिंटिंग आहे. आणि हेच पॉवर बिल असेल तर हे सगळं ग्रीन मध्ये असतं. दिस ऑल इज एंटायर कलर, हे प्रिंटिंग कलर इज ग्रीन. ग्रीन मीन्स पॉवर बिल जे तुम्हाला आता तुम्ही फॅक्टरीमध्येच येणार, ते तुम्ही घरगुतीला तुम्हाला हे असंच येणार इलेक्ट्रिसिटी. म्हणजे आता थोडक्यात इलेक्ट्रिसिटी आणि पॉवर चार्जेस या दोन मधला पण डिफरन्स आपण आयडेंटिफाय केलाय. आपण आता बघा पटकन 2-3 गोष्टी. ऑलरेडी उशीर झालाय. ओके, आपण हे पाहिजे उद्या कंटिन्यू करूया, पण मी तुम्हाला फक्त एक आयडिया देऊन ठेवतोय. एक मिनिट थांबा. अच्छा, इथं उद्या आपण हे थोडंसं मी प्रिंटिंग अँड स्टेशनरीवर थोडंसं अजून इथं मी थोडेसे पिक्चर्स पण घेतो. आत्ताचं ह्याच्यात स्लाइडमध्ये दिसत नाही ते. प्रिंटिंग अँड स्टेशनरी काय प्रकार आहे? बाय द वे, परहॅप्स तुम्हाला माहिती असेल. माहिती आहे का सांगा मला? प्रिंटिंग अँड स्टेशनरी काय असणार? प्रिंटिंग अँड स्टेशनरी तुम्ही घरगुती जे वह्या पुस्तकं आणतात ती इथं प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे का? स्टेशनरीचं वर्ड तर माहिती आहे, स्टेशनरी माहिती आहे की नाही? येस सर. प्रिंटिंग काय आहे? सर म्हणजे जे आपण टाईप केलं आणि आपल्याला ते हार्ड कॉपी मध्ये कन्वर्ट करून हवंय तर ते तो प्रिंटआउट आहे. दॅट इज प्रिंटआउट. नो डाऊट त्याची पण कॉस्ट या प्रिंटिंग अँड स्टेशनरी मध्येच येईल. ₹1 ₹2. पण प्रिंटिंग आपण कशाला म्हणू? म्हणजे सर कुठल्या तरी प्रोडक्टवर काहीतरी जर पेस्ट करायचं असेल किंवा काहीतरी एक पॅम्पलेट वगैरे प्रिंट पॅम्पलेट मग असं कुठे लागतं? अरे किती लागतं तुम्हाला बिझनेसमध्ये? व्हिजिटिंग कार्ड, बिल बुक, पॅम्पलेट, अजून काय? व्हिजिटिंग कार्ड, ब्रोशर्स. करेक्ट, ब्रोशर्स. हे सगळं प्रिंटिंग आणि स्टेशनरी. काय ऑफिसमध्ये किती स्टेशनरी लागते? फाईल्स, पेन्सिल, फाईल्स सगळ्यात मेन. तुम्हाला फाईल्स लागतात, बॉक्स फाईल्स लागतात, पेन्सिल्स लागते, पेन्स लागतात. ड्रॉइंगसाठी कधी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ड्रॉइंग्स असतात, त्या वेगवेगळे त्यांचे काहीतरी मटेरियल भरपूर असतं ड्रॉइंगचं. ते काहीतरी बोर्ड्स असतात, त्यांच्या ज्या स्केल्स असतात त्या पण डिफरंट असतात. सो स्केल्स. सो जसं आपल्याला घरी स्टेशनरी लागते तशीच बिझनेससाठी पण प्रिंटिंग आणि स्टेशनरी लागते. सो माझ्या हिशोबाने प्रिंटिंग अँड स्टेशनरी पण यू विल बी एबल टू व्हिज्युअलाइज इन फ्रंट ऑफ यू. जमलंय का बघा व्हिज्युअलाइज करायला सगळ्यांना? येस. चलो लेट अस स्टॉप हिअर.